चोखोबारायच्या वडिलाचं नाव रानोबा. हे वयस्कर झाले. घराच्या बाजूला एक बोरीचं झाड, बोरीच्या झाडाखाली एक मोठा दगड, त्या दगडावर रानोबाला चोखोबाराय स्नान घालायचे आपल्या वडिलाला. पण शेवटच्या टप्प्यात त्याला बसता येणं गेलं. मग सुनानं खांदे धरायचे आणि चोखोबारायनं पाणी टाकून वडिलाला चोळून आंघोळ घालायची. देव भक्ताची इच्छा पूर्ण करतो, तो फुकट करत नाही, हे मुद्दा लक्षात ठेवायचा. शेवटच्या टप्प्यात असं झालं, एका हातानं धरायचं, एका हातानं पाणी टाकायचं, दुसऱ्यानं अंग चोळायचं. घरात नेलं आणि अंथरुणात बाथरूम झाली. चोखोबारायनी वडिलाला उचललं आणि त्या दगडावर आणलं. सोयरा, ए सोयरा, जी धनी, जी जी, ऐकतात का? काय धनी? बाबाला संडास झाली. बर, एक काम करता, मी एका हातानं बाबाला धरतो आणि दुसऱ्या हातानं बाबाचं कंबर धुतो, पण तुम्ही पाणी टाकतात का? महाराज सून येते आणि सासऱ्याच्या उघड्या कमरावर पाणी टाकायचे. सासऱ्याच्या उघड्या कमरावर पाणी टाकायचे. स्वामीजी, त्या सुनानं बायकोनं काय म्हणावं मालकाला? मालक, तुम्ही मामांजीला धरा, तुम्ही मामांजीला धरा, मी मामांजीची कंबर धुते, मी मामांजीची कंबर धुते. तुमचे वडील माझ्या वडिलांसारखेच आहेत. आणि पाणी टाकलं, सासऱ्याची कंबर धुतली. पण कंबर धुता धुता बांगड्याचा आवाज म्हाताऱ्याच्या कानावर गेला. साफसूत्र करून ज्या वेळेला घरात टेकलं, त्यावेळेला म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी खंडलं. सुनाला जवळ बोलिलं आणि पडड्या पडड्या सुनाचा हात हातात घेतला. बाई, बाई, आज माझी सून पण माझ्या लेकीच्या रूपात आलीस, माझी कंबर धुतलीस बाई. मी जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं ग, आतापर्यंत त्याला काहीच मागितलं नाही, पण सासऱ्याचं घाण काम तू केलंस. सासऱ्याची कंबर धुतलीस. या वारकरी सासऱ्याचा तुला आशीर्वाद आहे. तुझ्यावर जर कधी वेळ प्रसंग आला तर मी ज्याचं भजन केलं ते काम तू करीन. तू जगाचा बाप, एके दिवशी तुझं काम करीन. आशीर्वाद लागत असतात मोठ्यांचे.